समजते. अदिती आवडते ना तुला? म्हणजे ना हे असं एकदम. अरे तुझं वागणं बोलणंच नाही तर तुझे विचार सुद्धा हेच सांगतायत. आवडते ना? नाही तसं नाही पण गट्टू तू असा गोल गोल फिरत बसू नकोस. तुला माहित नाही तुला हा प्रश्न विचारण्यासाठी मी मनाची केवढी तयारी केली. मी आता तुला थेट प्रश्न विचारलाय, सरळ उत्तर दे. अदिती तुला आवडते ना? हो किंवा नाही? हो हो. नाही पण म्हणून मला नियम बदलायचा असं नाही. हे सगळं मी तसं मी म्हणतच नाहीये, पण मला एवढंच सांगायचंय की तू तुझ्या मनात काय आहे ते लवकरात लवकर अदितीशी बोलून घे. उशीर करू नकोस. हो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अदितीचं उत्तर काही असेल पण तुझा कंपनीतला नियम बदलण्याचा निर्णय अदितीच्या उत्तरावर अवलंबून ठेवू नकोस. नंदिनी मॅडम. अगं तुम्ही आज प्रसाद नाही दिला? वा, आज चक्क तुला प्रसादाची आठवण झालीये. बरं वाटलं. अगं काय झालं, आज मी देवळात गेलेच नाही, उशीर झाला ना जरा. लांबूनच हात जोडले आणि निघून आले. प्लीज नंदिनी मॅडम असं नका करू. हे बघा, तुम्ही प्रसाद दिल्याशिवाय देव टूर्स मध्ये कोणाचाही दिवस सुरू होत नाही. त्यामुळे प्लीज प्लीज असं नका करू. काय का तिलोत्तमा? एक्झॅक्टली. आणि हा काय ग, तांगडेनी लाडू आणले होते ना गावाकडनं येताना? संपले सगळे? नाही, आहेत आहेत. आज डब्यात आणले, देते. झालं पुन्हा तुमचं सुरू. अरे 30 गोष्ट किती वेळा सांगायची मी? नवरे, चेहऱ्यावरच्या आठ्या थोड्या कमी करा आणि कटकट बंद करा. नवरे, मी काय म्हणते, तुम्ही लंच टाइम मध्ये एक लाडू घ्या, तोंड गोड करा, कारण आम्ही सगळे आता कामाला लागतोय. साई, इकडे या ना. काय झालं? अरे हे बिल्स जरा गोंधळ झाला, इकडे या ना. हा. साई प्रसाद, जरा इकडे आहे ना. 1 मिनिट हा रजनी मॅडम. नाही नाही, अर्जंट आहे, तुझी कामं नंतर कर. बर. हा बोला. आपल्याला एका प्रोजेक्टसाठी कॅनडाला जायचंय. 2 वर्ष. कशाला मस्करी करताय माझी? तुम्ही आणि जय जाणार असताना. साई प्रसाद, मी थट्टा मस्करी करते सगळ्यांची, मान्य आहे मला, पण कामाच्या बाबतीत कधी करते मी मस्करी? नाही. मग आपल्याला जायचंय कॅनडाला 2 वर्षांसाठी, तर तू आता तयारी सुरू कर.
साई कॉंग्रॅच्युलेशन हा. अरे वा, अभिनंदन. साई, अशीच प्रगती करत राहा. थँक्यू थँक्यू. हा बोल. काय नाही, मी माझं बघून घेईन. बर. साई, मी काय म्हणते, तू जाणार आहेस का कॅनडाला? नाही म्हणजे जा, पण मी असं सहजच विचारते. हा आता काम असेल तर जावं लागेल ना. हो, नाही नाही, जा तू. जुई, सरांनी अजून काहीच सांगितलेलं नाहीये. ते होईन तेव्हा होईन. आता काय अडले ते सांग. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आऊ, अविनाश सर नाही आले? अविनाश एका मीटिंगला गेलाय. आणि हो अदिती, लंचला तुला त्याला जॉईन व्हायचंय असा निरोप आहे. हो, मी आताच निघू का? म्हणजे मग मी लंच पर्यंत पोहोचेन. नाही नाही, अविनाश गाडी पाठवणार आहे. गाडी आली की तांगडे सांगेल. आपल्या नव्या प्रोजेक्टचं काम जोरात चालू आहे. सगळ्यांवरची जबाबदारी वाढलेली आहे. डेफिनेटली आई साहेब, वी विल डू आवर बेस्ट. हो, त्याची मला खात्री आहेच. नवरे, जरा जयला बोलवा. ठीक आहे. नव्या प्रोजेक्टमुळे बरंच काही बदलणार आहे. आपल्या कंपनीचं स्टेटस बदलेल आणि कंपनीतल्या काही अविनाश त्याबद्दल तुमच्याशी बोलेल. काय झालं आऊ? जय, मला जे अशक्य वाटत होतं ना ते घडलंय. म्हणजे उद्या तुमच्या समोर अविनाश एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी उपस्थित असणं आवश्यक आहे. लक्षात ठेव, खूप महत्वाची अनाउन्समेंट आहे. आऊ, काय अनाउन्समेंट आहे? कळेल, उद्या कळेल. जय, जरा केबिन मध्ये ये. नवरे, महत्वाची अनाउन्समेंट. रजनी, असंच कसं कळेल? कॉन्फिडेन्शियल आहे. काय उत्तमा तू पण. तुमचं झालं असेल तर जरा काम करा. जय, आता हे काय नवीन? तुला काही माहिती आहे का याबद्दल? काय अनाउन्समेंट असेल? नाही, मलाही काही कल्पना नाही. जय, मला कळत नाही आता अजून पुढे काय वाढून ठेवलंय ते.
मला ना या सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन आलंय. सतत असं वाटतंय काहीतरी घडणार आहे. लेट्स सी. नाही म्हणजे मला या अनाउन्समेंटचं टेन्शन आहेच, पण मला सरांनी आज एका मीटिंगसाठी सुद्धा बोलवलंय आणि तिथे. अदिती, तू असा विचार का करतेस? नाही होणार तसं काही. जय, मी या बाबतीत सरांना कायम डिफेंड करत आले आणि आज जर मी तुला येऊन काहीतरी सांगतेय तर तुला कळत नाहीये का? मी ह्याआधी असं कधी बोलले का तुझ्याशी येऊन? हे बघ, तू जरा शांत राहा. उगाच चिडचिड होते तुझी. अरे मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, तू ऐकतच नाहीयेस माझं. ऐकतोय मी. बोल, काय करायचं आपण? हे बघ, मला असं वाटतं की मी हा जॉब सोडावा. तू हा जॉब सोडायचा विचार नको करूस प्लीज. जय, असं काय करतोयस? मी दुसरा जॉब करेन ना, काय प्रॉब्लेम आहे? अदिती, इथे चांगली पोस्ट आहे तुला. अरे मग दुसरीकडे सुद्धा चांगली पोस्ट मिळेल, मी करेन प्रयत्न. आणि चांगली पोस्ट नाही मिळाली तरी काही फरक पडत नाही. मला फरक पडतो. जय, काय झालंय तुला? माझा प्रॉब्लेम तुला का कळत नाहीये? मला हे प्रोजेक्ट जास्त महत्वाचं आहे. जय सर, तुम्हाला आवडीने बोलवलं केबिन मध्ये. जय, या आपल्या नव्या प्रोजेक्ट बद्दल सगळा स्टाफ खूप एक्साइटेड आहे ना? हो, सगळेच खूप मेहनत घ्यायला तयार आहेत. मेहनत तर घ्यावीच लागेल. टास्क आहे हे, सगळ्यांनी अक्षरशः झोकून देऊन काम करावं लागणार आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना थोडीफार कल्पना आली आहे. म्हणजे कळलंय त्यांना की देव टूर्सनी काहीतरी खूप मोठं प्रोजेक्ट हाती घेतलेलं आहे. बऱ्याच जणांचे फोन येत असतात मला. लोक आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. अहो, तुम्ही काळजी करू नका. काम खूप उत्तम चालू आहे. मी आत्ताही एका मीटिंगला जाणार आहे. मी तुम्हाला अपडेट्स देईनच. माझा विश्वास आहे. अविनाशवर आणि तुम्हा सगळ्यांवर माझा ठाम विश्वास आहे. आपल्या इतर प्रोजेक्ट्स प्रमाणे हे सुद्धा प्रोजेक्ट तुम्ही यशस्वी करून दाखवा. तुला आणखीन एक गोष्ट सांगायची होती. अविनाशने असं ठरवलंय की या प्रोजेक्ट नंतर देव टूर्स मध्ये तुझी पार्टनरशिप असेल. अहो, पार्टनरशिप? हो, खूप मेहनत घेतोयस तुझे. गेल्या काही दिवसात देव टूर्सचं मार्केटमध्ये जे नाव झालेलं आहे त्याला तूच कारण आहेस. अहो, मी फक्त माझं काम करतोय, बाकी काही नाही. अतिशय प्रामाणिकपणे करतोयस. त्याचा मोबदला तुला मिळायलाच हवा. पण त्याचा मोबदला मला ऑलरेडी मिळतोय. माझं प्रमोशन झालं, एक सेपरेट केबिन मिळालं आणि शिवाय प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये तुम्ही आणि अविनाश सर मला खूप इम्पॉर्टन्स देता. प्रत्येक प्रोजेक्ट माझ्याशी डिस्कस करता. याहून काय पाहिजे? हे पार्टनरशिप म्हणजे जरा. जे तुझे काम करतोस ना ते अतिशय निस्वार्थीपणाने करतोस. देव टूर्स ही आपलीच कंपनी आहे असं समजून करतोस, म्हणून तू हे बोलतोस. खूप टॅलेंटेड आहेस तू. तुला हे माहिती नाहीये की आता लोक तुला ओळखायला लागलेले. अनेक मोठमोठ्या बिझनेसमॅनशी आमच्या भेटी होत असतात तेव्हा सगळ्यांच्या तोंडात तुझं नाव असतं. पार्टनरशिपवर हक्क आहे तुझा. आणि मला असं वाटतं की तू या ऑफिसमध्ये कायम असायला हवंस. म्हणजे आपल्या ऑफिसमधलं वातावरणच असं आहे की एक जण कोणी नसला तरी करमत नाही, पण तू असायलाच हवंस. आपलं खूप छान बॉन्डिंग झालंय. एक
नातं जुळलेलं आहे असं मला वाटतं. आदितीनं जर हा जॉब सोडला ना तर मी देव टूर्स मध्ये असलेली माझी सगळी इन्व्हेस्टमेंट काढून घेईन. त्यानंतर जे काही होईल त्याला सर्वस्वी तू कारणीभूत असशील. काय झालं जय? नाही नाही, काही नाही, काही नाही. हे बघ जय, तुला पार्टनरशिप देण्याचा अविनाशचा निर्णय योग्यच आहे. मलाही ते पटले. अरे अविनाशने तुझ्यावर जो विश्वास दाखवला तू सार्थ ठरवलाय. असंच काम करत राहा आणि खूप मोठा हो. थँक्यू. अहो मगाशी तुम्ही म्हणालात काहीतरी अनाउन्समेंट करायची आहे. हीच नाही नाही नाही, अविनाश करणारे अनाउन्समेंट ती ही नाही. अविनाशला जे काही सांगायचंय ते त्याचं फायनल झालं की तो स्वतःच अनाउन्समेंट करेल. ठीक आहे, येतो. काय वाटतं सर आता अजून काय नवीन करणार असतील? अगं नवीन प्रोजेक्टच्या संदर्भातच असेल काहीतरी. सर आपल्याला किती वेगवेगळे सरप्राइजेस देतात ना. आपलं प्रोजेक्ट नक्कीच वेगळं होणार. अरे हो हो हो, पण अजून काही बोललेत का सर कशाबद्दल? काय तुमचे तर्कवितर्क चालले? धीर धरा की जरा. रजनी मॅडम, त्याच्यातच खरी गंमत आहे. म्हणजे आपण सगळे अंदाज लावू आणि कोणाचा अंदाज बरोबर आहे ते बघू. हा, हे चांगलंय. मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे आऊ ज्याप्रमाणे बोलत होत्या त्याप्रमाणे नक्कीच काहीतरी चांगलं असणार आहे. हो ना अरविंद, तुम्हाला काय वाटतं? काय नाही, मला काहीच म्हणायचं नाही. हो, असं काय करताय कदम? सांगा ना. तुम्ही बोललात म्हणून काय खरं होणार आहे? तुम्हा मॅडम नको. या अगोदर तुम्ही प्रत्यय घेतलायत ना, आणि काका तुम्हाला बोलायचंच असेल ना तर काहीतरी चांगलं बोला. नाही, नको. कोणी माझ्याशी काहीच बोलू नका. ओके ओके, नका बोलू तुम्ही. ए, बसू द्या ना त्यांना. शांत बसलेत तर कशाला त्रास देताय उगाच? हा, जुईला विचारूया, तिला काय वाटतंय. रजनी, काय करू ग मी तुझं? कधी बदलणार आहे स्वतःला? कोण, मी? का? मी का बदलू? सगळं एवढं बदललंय की. मी कशाला बदलायला हवंय? मी मस्त आहे तशीच. हा, ते झालंच. काका म्हणले तसं. रजनी मॅडम बरोबर जमलं तर सूत, नाही तर भूत. साई, याचा हजार जबाबीपणा आवडतो मला, खरंच. हा बोलतो ते आवडतं मला. साई प्रसाद, थँक्यू. रजनी, अशीच कायम हसत राहा. सारिका, अंक बदललेत वाटतं. बदलले असतील तर बदलू देत.
आधीपेक्षा आत्ताची परी. थँक्यू सारिका. ऐकलं ऐकलं. अरविंद, काय हो, काय झालंय? काय नाही, मला जरा घाबरल्यासारखं वाटतंय. सांगू शकत नाही. अरे देवा, काय झालं हो? तू टेन्शन घेऊ नको, एवढं काही सिरियस नाही. जय, काय झालं? काही काम आहे का? नाही, काय नाही. नंदिनी मॅडम, हा, आदिती मीटिंगला गेली आहे ना? हो, का ग? काही नाही, सहज